एकदम ब्रीफमध्ये सांगते. पहिलं म्हटलं तर माझे गुरुजन. मेन म्हणजे माझं जी आत्मा आहे ती परमात्मा बरोबर एक विलीन झालेली आहे. तर जे आपण कमवतो समाजात किंवा ह्या टेम्पररी लाईफमध्ये, आपण सर्व कॉन्ट्रॅक्टवर आलेलो आहोत. आपल्याला खूप थोडी वर्ष दिली आहेत, त्याच्यात जेवढं मॅक्सिमम आपण पोटेन्शियल करू शकतो ते आपण करायला पाहिजे. माझी फॅमिली जी आहे, मी एक संस्था, एक युनिव्हर्स ऑफ मेमरी स्मृती विश्वम चालवते मुंबईत, आणि त्याच्यात माझी सुपरवायझर नंदिनी आहे. तर असल्या निमित्ताने कामं नीट होतात. म्हणजे आपण कसं चांगले तयार होऊन मोतीची माळ घालतो, पण त्या माळात कोण मोती आहेत ते आमचे केअर गिव्हर्स आहेत. तर ती एकदम सुंदर दिसते कारण त्याने मेहनत केली आहे म्हणून आपण एक फ्रंट असतो. तर त्यांना मी खूप म्हणजे शुभाशीष देते, वयो उपमान. पण एक संधी असते की आपण जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण दुसऱ्यांबरोबर शेअर करायला पाहिजे. तिसरं म्हटलं तर जे फॅमिलीज विथ डिमेन्शिया आहे, ज्यांना श्रुतिभ्रंश झालेला आहे, त्यांच्या निमित्त शोध होतो. त्यांच्या निमित्त आपला अनुभव, चाकू कशी शार्प होते तसं आपला अनुभव, त्यांना कसं सांभाळायचं किंवा त्यांच्यासाठी काय व्यवस्था करायची ते आपण त्यांच्या निमित्त करतो. आणि जे प्रोत्साहन देतात समाजात किंवा गुरुजन किंवा मित्रमैत्रिणी, ते आपल्याला सांगतात अरे बाबा हे कर ते कर. तर त्या निमित्ताने म्हणजे काहीतरी एक मीडियम लागतं जे आपण आपल्या सत्कर्माला वाढ करू शकतो. तर आज आपण वृद्धाश्रमाची रचना आणि श्रुतिभ्रंशचे लोक कसे राहतात त्या निमित्ताने, कारण एक इंटरनॅशनल संस्था आहे ज्यात मी स्टिअरिंग कमिटीमध्ये मेंबर आहे आणि व्हेरी ॲक्टिव्ह, आणि ती डिमेन्शिया अलायन्स इंटरनॅशनल म्हणून आहे. तर त्या निमित्ताने खूप असे डिस्कशन्स होतात. तर हे आमचं पोस्टर आहे. तर चला वृद्धाश्रमाची रचना व श्रुतिभ्रंश निवासीबद्दल बोलूया. कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हा विचार आपले लोकांसमोर येतात, त्यांचे विचार आपण घेऊ शकतो. तर प्रत्येक क्षणात आपण काय ना काय आपण शिकत जातो आणि त्यानिमित्त आपण काम करू शकतो. हे जे ब्रेन आहे, ब्रेन आपण मेंदू कसा वय होता होता जरा त्याची क्षमता कमी होते, तर ती आपण कशी ठेवायला पाहिजे त्यानिमित्ताने आपण बोलूया. तर जेवढं आपण बोलतो म्हणजे असं म्हणतात, एक इन लाईटर वेन म्हणतो की बायकांना जास्त प्रमाणात श्रुतिभ्रंश होतो. पण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये एक असतं की जेवढं तुम्ही बोलतात तेवढं श्रुतिभ्रंश होत नाही. म्हणजे बायकांना व्हायला नाही पाहिजे, पण बायकांना होतो कारण ते मल्टीटास्किंग करतात. आणि खूप मल्टीटास्किंग करत करत जेव्हा वय वाढतं तेव्हा काय ना काय कनेक्शन तुटतो मेंदू. तर एजिंग म्हणजे हा वृद्धत्व आहे तो एक नैसर्गिक एक प्रक्रिया आहे, ज्याच्यात आपले वृद्धपण येतं तेव्हा आपले गरजा वाढतात किंवा कमी होतात किंवा बदल येतो त्याच्यात. आणि आपल्या अवतीभोवती पर्यावरण जे आहे त्याच्यातही बदल होतो. आणि ते कशानिमित्त होतो, आपलं पर्सनॅलिटी म्हणजे आपलं व्यक्तित्व व्यक्तित्वामध्ये बदल होतो. प्लस पर्यावरणाचा त्याचा पण प्रभाव आपल्या आयुष्यात येतो. समाजात कोणत्या लोकांबरोबर आपण वावरतो किंवा आपण काम करतो तर तिथे काय काम करतो किंवा समाजात काम करतो त्याचा सर्व प्रभाव होतो. किंवा वातावरण, आता आपण समजा बसमध्ये जात असला, ट्रेनमध्ये, तर वृद्धांना किती आपल्याला सहूलियत असते त्याच्यासाठी. आणि आपले एक मेन गरज म्हणजे आहे की सामाजिक गरज असते. म्हणजे एकमेकांना आपल्याला आपण म्हणतो ना, माणूस एकदम हुशार असतो, हुशारी मारतो, पण टेक्नॉलॉजी अशी आहे की ती आपल्याला रेंजमध्ये ठेवते. तर आपल्याला काय ते त्यांचं रिले सिस्टम काय होत नाहीये, तर थांबावं लागेल. मला वाटतं कम्प्युटरने आणि यूट्यूबने पण जरा जेवण जास्त घेतलेलं आहे आपल्यासारखं. शिरा त्याने असं केलेलं आहे की वृद्ध लोकांना आपण सेवा करायला पाहिजे. तर का की हा जो वेग आहे तो एकदम झटपट होत आहे. प्रौढामध्ये आजार आणि वय, आजार कमी होत नाही, वाढत आहे. आणि
अपंगत्व, कारण त्यांना फिजिकल डिसेबिलिटी येते आणि मेंटल तर होतेच, पण त्याला आपण कसं कमी करू? तर औषधं ढोसायची का, की इंटिग्रेटिव्ह थेरपी आपण लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे का? तर ह्याच्यासाठी मदत करायला आपण चांगले आरोग्य कसं ठेवायचं त्याची खूप आवश्यकता आहे आणि ती समाजात आपण खूप पसरवायला पाहिजे की कसं आपण करू आणि कोण त्याच्यात मदत करेल आपल्याला. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि हे निरोगी वृद्धत्वाचं दशक आहे ते लक्षात ठेवायला पाहिजे. तर हे WHO चे 4 थार कोणते आहेत निरोगी ठेवायला, कोणती क्षेत्रे आहेत? तर हे परस्पर जोडलेले क्षेत्र जे आहेत ते आपल्या मनात आपण काय विचार करतो, कसा विचार करतो वृद्धत्वाबद्दल आणि काय अनुभवतो आणि तो अनुभव आपण आपल्या समाजात कसं बोलतो त्याच्याबद्दल. कारण आपण जेवढं बोलतो तेवढं इफेक्ट प्रभाव होतोच, पण तो चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट घालायला पाहिजे. तर आपण आपल्या ह्याच्यात डेव्हलपिंग कम्युनिटी म्हणजे वृद्ध लोकांच्या क्षमता कशा चालवायच्या, नॉर्मल चालवायच्या, सामुदायिक ह्याने का पर्सनल लेवलला, ते पण एकदम महत्वाचं आहे. कारण जेवढं आपण समाजात वावरतो, बोलतो, तर आपलं जे मनस्थिती आहे ती सुधारते. तर ते एकदम इट इज इम्पेरेटिव्ह असायलाच पाहिजे. आणि ह्याच्यासाठी काय आहे की पर्सन टू पर्सन म्हणजे 1-on-1 केअर किंवा सांभाळायचं, किंवा आपण कसं त्या 1-on-1च्या रिलेशनशिपमध्ये आपण सामाजिक करू शकू, तो इम्पॉर्टंट आहे. आणि वृद्धांना हे प्रतिसाद देणाऱ्या व्यक्ती आहेत ते एक संघटन व्हायला पाहिजे. त्यांचे जे चॅलेंजेस आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, ते एक होऊनच आपण पुढे जाऊ शकतो. कारण आपण म्हणतो ना मेजॉरिटी असली तर पार्टी येते, त्याचप्रमाणे आपण आपलं जे काम आहे मेजॉरिटीमध्ये करायला पाहिजे. जेवढी लोक हात धरून काम साधायला जातात ते कमी पडेल. तर त्याच्यासाठी एकात्मक आपण काळजी करायला पाहिजे आणि व्यक्ती केंद्रित ते इम्पॉर्टंट आहे. आणि मेन म्हणजे की जरी वृद्ध लोकांना एक स्वावलंबाचा एकदम स्वाभिमान असतो की आपल्याला कोणाची गरज नाही, आपण कोणाला विचारायचं नाही. तर आपल्याला कळतं की समाजात या माणसाला हा माणूस किंवा बाई एकटी आहे, तर आपण निरपेक्षित आपण सेवा करायला पाहिजे. आधी ते नाही मला नको बाई मी करतो असं नाही. तर नाही, मला वेळ आहे, मी एकटा पडलोय की मी एकटी पडले, मला तुमची गरज आहे, तुम्हाला आमची गरज नाही, मला तुमची गरज आहे. तर त्यांना आपण एक रिस्पेक्ट देतो की त्यांना असं डिग्निटी देऊन आपण त्यांना दाखवतो की बाबा तुम्ही आमच्यावर परावलंबी नाही आहेत, आम्ही तुमच्या वेळेसाठी आपण अपॉइंटमेंट घेतो असं. तर त्यांनाही बरं वाटतं ना की हा म्हणजे मी म्हातारा किंवा म्हातारी झालो तरी आपल्याला लोक विचारतात म्हणजे मी कोणतरी आहे. तर हे आपण ते फिलिंग द्यायला पाहिजे. आणि लास्टमध्ये ह्याच्यात आपण प्राथमिक आरोग्य सेवा जे आहे, जे आपण वृद्धांना करू शकतो ते आपण लॉंग टर्म करायला पाहिजे. की कारण आता आपण जर केलं तर 5-10 वर्षानंतर त्याचा प्रभाव दिसेल, नाही तर काही होणार नाही आहे. तर हे वृद्धत्वाचे प्रभावी जे डोमेन्स आहेत, जे क्षेत्र आहेत, ते काय आहे? फिजिकल म्हणजे शारीरिक, मानसिक, मनोवैज्ञानिक, मनोसामाजिक, आध्यात्मिक, हे सर्व त्याच्यात येतात. आणि हे बौद्धिक पण, कारण हे जे वयस्क लोक आहेत त्यांच्याकडे खाण आहे अनुभवाची, ते आपण घेऊ शकतो. आणि त्यानिमित्त आपण जे लहान मुलं आहेत ते वृद्ध लोकांबरोबर मिसळून ठेवायला पाहिजे. कारण लहान मुलात कुतूहलता असते, वयस्क लोकांना ते सांगायचं असतं, म्हणजे त्यांना वाटतं की चला आपण काही शिकू शकतो. तर एक त्यांना आत्मविश्वास होतो की ना आपण ह्या वयाला आपण काय करू शकतो. एक उदाहरण देते की समजा एक माणूस आपल्याला माहिती आहे छान संगीतकार आहे आणि तो एकटा आहे, तर त्याला आपण काय करायचं? आमच्या इथे ना चाळीत 5 मुलं आहेत, त्यांना संगीत शिकायचं आहे. तर तुला नाही, मला नाही शिकवायचं. तर आपण त्यांना सांगायचं नाही, पण त्यांना पैसे नाही द्यायला, शिकून घ्यायला दुसऱ्यांकडनं, पण मला पैसे नको आहेत, मग तुम्ही शिकवा. तर त्यांना चेकमेट, आपण चेस खेळतो तर चेकमेट करतो, तर हे आपण चांगल्या मनासाठी आपण चेकमेट करतो. तर त्यांना प्रोत्साहन द्यायचं नाही, तुम्ही शिकवा. मग काय होतं, लहान मुलं शिकत जातात, पण त्याच्यात एक बॉन्डिंग येतं. म्हणजे ही मुलं घरी जातात तेव्हा त्यांना वाटतं नाही आपले पण आजी आजोबा आहेत, आपले पण मावशी आणि सर्व वयस्क आहेत. तर त्यांना ते प्रेम आणि आदर द्यायला ते शिकतात. संगीत शिकायला जातात पण काहीतरी वेगळंच काहीतरी चांगलं शिकून येतात. तर ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे.
तर WHO परत ते म्हणतात हेल्दी एजिंग. आपल्या देशात हेल्थ इज रिलेटेड टू पॉप्युलेशन आणि सेन्स ऑफ म्हणजे अवेअरनेस की लोकांच्या मनात असायला पाहिजे की जास्त कुटुंबात नंबर वाढले म्हणजे सर्वांना तीच ट्रीटमेंट देऊ शकत नाही. शिक्षण असू दे, औषध असू दे. तर निरोगी कसं राहायचं आणि क्वालिटी ऑफ लाईफ. तर त्याला डेफिनेशन काय आहे की प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग अँड मेंटेनिंग द फंक्शनल अबिलिटी दॅट एनेबल्स वेल बिईंग इन ओल्डर एज. म्हणजे वृद्धावस्थेत कल्याण साधणारी कार्यक्षमता ती नीट विकसित करायला पाहिजे आणि त्या कारणासाठी आपण काय प्रतिक्रिया करू त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. हे एकदम महत्वाचं आहे आणि ते वर्ल्ड हेल्थ म्हणून सांगतात असं नाही. आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी तेच सांगितलेलं की स्वतःवर संयम ठेवा, शारीरिक तुम्ही साधना करा, मानसिक साधना करा, त्याने ऑटोमॅटिकली तुमचं हेल्थ नीट होतं. तर वयानुसार आपण अनुकूल समुदाय म्हणजे काय समजतो तर ह्या परत हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एकदम सेन्सिटिव्ह आहे आणि त्यांच्या खूप पत्र येतात, डेफिनेशन हे करा ते करा. पण आपल्या देशात काय उपयुक्त आहे ते आपण बघायला पाहिजे. तर ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आरोग्य संघटना आहे ती काय म्हणते वय अनुकूल म्हणजे वयाच्या प्रमाणे आपण जो स्वावलंबी राहतो आणि आपण दैनिक जीवनातली जी कामं करतो आणि ती नीट करतो दुसऱ्यांच्यावर न अवलंबता म्हणजे चालायचं, बाथरूमला जायचं, जेवायचं किंवा दात घासायचे हे सर्व असलं आणि बाह्य जागा आहेत एन्व्हायरमेंट ते आपल्याला उपयुक्त असायला पाहिजे. लोकांना जे ट्रेनिंग असतं किंवा पर्यावरण समाविष्ट आहे. तर हे सर्व आहे जे एकांकित होऊन आपण करतो त्याचं म्हणजे महत्व आहे. आणि ज्या सेंटर्सना आपण वयाप्रमाणे आपण माहिती देऊ शकतो, सामाजिक असू दे किंवा काय फॅसिलिटीज गव्हर्नमेंट येतं किंवा आरोग्याबद्दल असं ते एकदम नेसेसरी आहे. तर ह्याच्यात काय होतं की पर्यावरण, आयुष्य, वृद्धत्व आणि आरोग्य हे 3 लिंक्ड आहेत. तर वृद्धत्व जर चांगलं असायला पाहिजे तर आरोग्य नीट असायला पाहिजे. त्यानिमित्त पर्यावरण लागतं आणि वृद्धत्व आपले जे शारीरिक मानसिक जे आपण क्षेत्र बघितले ते नीट राहतात. तर ते चांगले नियोजन केलेले पाहिजे. तर ते कसे करावे तर त्यासाठी आपलं मानसिक शारीरिक आरोग्य सुधारायला पाहिजे आणि योग्य वातावरण असायला पाहिजे मानसिक सामाजिक. पण त्याचं आरोग्य मनात ठेवून आपण करायला पाहिजे. म्हणून त्यानिमित्ताने आपण निरोगी वृद्धत्व आणि आरोग्याच्या दिशेने आपण काम करायला पाहिजे. कारण जर आपण हे केलं तर आपण पुढे सर्व कामं करू शकतात. तर वृद्धांना योग्य वातावरणाने कोणते फायदे मिळतील? शारीरिक मिळतील, मानसिक मिळतील, मानसिक सामाजिक आरोग्य, आध्यात्मिक कल्याण आणि जीवनाची गुणवत्ता. ते लास्ट 2 आहेत ते एकदम महत्वाचे आहेत. कारण त्याच्यासाठी हे पहिले 4 जे दिलेले आहेत ते असले तरच हे शेवटचे 2 येतात. तर फिजिकल म्हणजे काय, शारीरिक म्हणजे काय, तर त्याच्या निरोगी वृद्धत्वासाठी महत्वाचे काय करायचं ते लागतं ते आपण बघायला पाहिजे. चालणं आणि व्यायाम करण्यास प्रोत्साहन देतं काय काय काम करायला. समजा आपण चालूच नाही शकत तर आपण वॉक्स कसे घेणार. वातावरण पार्कमध्ये जाऊ नको माझे पाय बॅलन्स नाही आहेत. तर आपण हे जर शारीरिक नीट बघितलं तर होऊ शकतं. मग तंदुरुस्ती आणि निरोग राहण्यास मदत करते. तर हे सर्व जे आहे ते वातावरण आपल्याला एक प्रोत्साहन देतं. एकंदर सामान्य आरोग्याला फायदे देतं. म्हणजे जनरल हेल्थ, मेंटल, फिजिकल, सोशल, स्पिरिच्युअल हे सर्वांना मदत करतं. तर ब्रेन आणि हार्ट तर आपण ऐकलेलं आहे व्हॉट इज गुड फॉर द हार्ट इज गुड फॉर द ब्रेन. म्हणजे आपण जर आपलं हार्ट जर नीट बघितलं म्हणजे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असला तर आपलं आरोग्य नीट राहणार आणि त्या निमित्ताने आपलं ब्रेन नीट चालतं. कारण हे 2 नर्व्ह जे आहेत मोटर नर्व्ह आणि सेन्सरी नर्व्ह. तर मोटर नर्व्ह काय करतं, निरोप पाठवत जातो. सेन्सरी काय करतं, ते हुकूम देतो. तर जर आपल्या मेंदूने सांगितलं सेन्सरी तर्फे की मी हात वर करते तर लगेच मोटर नर्व्हला इन्स्टंट मेसेज जातो हात वर कर. तर हे इंटर रिलेटेड आहे. आणि जेव्हा लोकांना डायबिटीज आणि हार्ट प्रॉब्लेम असतो त्यांचं जे कार्यक्षमता असते ती कमी होते. तर आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे.
मानसिक फायदे काय असतात की सामाजिक एकत्र झालेत लोक तर एक्सचेंज ऑफ व्हॅल्यूज असतात, मनाचे विचार असतात की कधी कधी आपल्याला गैरसमज असते ते क्लिअर होतात, आपण लेनदेन करतो किंवा विचाराचं देवाणघेवाण असतं ते एक्सचेंज झालं की आपल्याला क्लॅरिटी येते. म्हणजे मन असं राहतं की नाही मी हा विचार केलाच नव्हता. सिंपल उदाहरण की मी टॅक्सीत होते आणि ॲम्ब्युलन्स हॉर्न मारत होती, तर मी ड्रायव्हरला म्हटलं की अरे बापरे कोई नाही आहे तो भी हॉर्न मारताय. तर जो कमी शिकलेला माणूस मला सांगतो मैडम शायद वो किसी पेशेंट को लेने जा रहा है, जे मी विचार केला नव्हता. म्हणजे एक साधा माणूस आपल्याला उदाहरण देतो. म्हणजे एकावर एक बोलता बोलता हे आता तर ग्रुपमध्ये असलं तर किती फायदा होणार. आणि सर्वांचे विचार असतात, थोड्यांचे करेक्ट करायचे असतात, थोड्यांचे नीट चांगले असतात. तर सामाजिक व्यवहार करायला पाहिजे आणि एक एकात्मतेची भावना येते की वी आर नॉट आय. आपण जेव्हा आय म्हणतो तेव्हा गेलं सर्व. वी डू इट. वी म्हटलं तर म्हणजे सर्व एकत्र होतात आणि हे जे परिणाम जे होतात ते शांततेचे होतात. पण आपण जे मूड जातो किंवा राग येतो आपण काय करतो, ओरडतो आणि म्हटलं अरे बापरे मी कशाला बोलले. तर त्यापेक्षा आपण चूप ताला लगाव. किंवा असं आता जेवताना कोणी म्हटलं की चिडवलं तर मी म्हटलं नाही मी ह्या बाजूने जरा कमी ऐकते. तर एक बाई म्हणाली तुम्हाला ह्या बाजूने कमी ऐकतं. म्हटलं नाही हे मी मुद्दामून मस्ती करत आहे. तर आय कॉल इट सिलेक्टिव्ह हिअरिंग ऑर ॲम्नेसिया म्हणजे विसरपण. तर जे चांगलं आपल्याला वाटत नाही त्याच्यात वादविवाद घालायचा नाही. नो वेस्टिंग ऑफ एनर्जी. यू हॅव टू जस्ट पास बाय. लेट इट बी हा शब्द आहे. लेट इट बी, मूव्ह ऑन. मग जेव्हा आपण ग्रुपमध्ये जातो तेव्हा आपल्याला एक तो एक आयव्हरी टावर म्हणतात त्याला. म्हणजे जे आपण हे रॅपुन्झलची स्टोरी आहे का तिला कैदीत ठेवलं होतं पण तिला असं वाटलं नाही मी कैदीत आहे कारण तिचं लक्ष तिच्या प्रेमावर होतं. तर आपण असं एक जागा करायला पाहिजे की किती टेन्शन असलं तर आपल्याला माहिती आहे संध्याकाळी 4 वाजता आपण कट्ट्यावर जाणार तेव्हा आपण मन साफ करू. जेव्हा पोट साफ करायचं असतं आपण काय करतो, धौती करतो. जे नको असतं शरीरातलं ते काढतो. त्याप्रमाणे मानसिक धौती करायची खूप गरज आहे. आणि जेव्हा आपण शांततेने एका ग्रुपमध्ये बोलतो तेव्हा आपल्याला डिस्टर्बन्स नसतं तर आपले वादविचार नीट होतात. तर अनुभवांची देवाणघेवाण आणि करणारे गट आहे ते मानसिक सामाजिक परिणाम होतो ते हेच असतं की आपल्याकडे आपुलकीपणा वाटतो त्या ग्रुपमध्ये आणि सामाजिक संवादामध्ये आपल्याला मदत करते आपलंच विचार नीट करायला. नैराश्य आणि चिंता दूर होते. म्हणूनच कल्याण आणि चांगले आरोग्य होतं आणि आपण दुसऱ्या थरावर जातो कारण सर्व क्लॅरिटी ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन होते. तर वी बिकम बेटर ह्युमन बिईंग्स फॉर आवर सेल्स. दुसऱ्यांसाठी नाही, फॉर आवर सेल्स. तर स्वतःवर आपण नियंत्रण ठेवतो. आपण जेवढं बोलतो तर आपल्याला वाटतं नाही हे बोलायला नाही पाहिजे कारण लोकांना दुःख होईल. तर आपल्याला ऑटोमॅटिक एक नियंत्रण येतं आणि चांगल्याप्रमाणे आपल्याला आयुष्यात हे अनुभवाचे अनुभव येतात. आता हे आध्यात्मिक फायदे काय आहेत तर आपण तो तराजू बघितलेला आहे. समदृष्टी, समव्यवहार आणि आपल्याला मेन म्हणजे जो मधला जो देठ आहे तो आपला स्पाईन आहे. तर तो स्पाईन इरेक्ट राहतो. जसं आपण काय घेताना तराजू इथे तिथे होतो पण आपण मेरुदंड ताठ ठेवला तर आपल्याला व्यवहार आणि संबंध चांगले राहतात. स्वतःची जाणीव राहते, अध्यात्मात प्रगती होते आणि मेन म्हणजे आत्मविश्वास वाढतो की ना आपल्याला दुसऱ्यांनाही मदत करायला पाहिजे, आपण करायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला लोकात मिसळायचं असतं आपण जातो, शांतपणा असले तर आपण एकटेही राहू शकतो हे असतं. आता वृद्धत्वासाठी निरोगी वातावरण काय आहे की जो लोकांना समावेश करतो. विविध लोकांचं असतं तर आपल्याला अनेक विचार येतात आणि सर्व लोकांचे अनुभव वेगवेगळे असतात त्याचं आपल्याला बरं असतं. तर समुदाय यांच्या बरोबर आपण वादविवाद केले तर आपल्याला एक नवीन शक्ती मिळते आणि नवीन विचाराचा एक प्रभाव होऊन जातो. तर हे एकदम गरजेचे आणि व्हायला पाहिजे असं.
आता हे एल्डर्ससाठी जे काय आहे, तर वृद्धांसाठी सहभाग, सुरक्षित सहाय्यक जागांचे प्रकार कोणते आहेत? तर एक आपलं घर आहे, मुख्यपृष्ठ, सामाजिक क्लब आहेत, विशेष आवडीचे गट आहेत, ग्रंथालय, दुकाने आहेत, मॉल आहेत, पूजेचे ठिकाणे आहेत, सार्वजनिक स्मारक स्थळ आहेत आणि चित्रपट, नाट्यगृह आणि नॅचरल सराउंडिंग, बीच, पार्क्स आणि हे आपले उद्यान आहेत. आणि आता वृद्ध लोकांसाठी सहभाग, निरोगी ठिकाणांचे अतिरिक्त फायदे काय आहेत? तर आरोग्य सुधारतं, रोग किंवा काही मानसिक विचार असतात ते विलंब होतात, सामाजिक सहभाग आपण घेतो, आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि कल्याणाचं ऑप्टिमायझेशन होतं आणि आत्मविश्वास वाढतो, सामाजिक आणि नागरी सहभागाला प्रोत्साहन मिळतं, निवास सुरक्षितता, आपल्याला वाटतं की ना आपलंच घर आहे हे, आणि दुर्बळ आणि अपंग व्यक्तींसाठी आपण स्वातंत्र्य वाढवून देतो आणि त्यांना बल देतो, जास्त मानसिक बल देतो. ह्या निमित्ताने त्यांचं जे शरीराचं कमतरता असतं बलाचं त्यांना होऊ शकतं. म्हणून लोककेंद्रित सेवा हे एकदम अनिवार्य आहे आणि करायला पाहिजे ही सेवा. तर ग्रीन स्पेसेस म्हणजे काय? नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपले डॅम्स असतात, पार्क्स असतात किंवा नैसर्गिक बीचेस असतात. तर हे का चांगले आहेत? कारण आपल्याला प्रदूषण मुक्त आहे आणि सामान्य आरोग्यासाठी हे बरं पडतं. विशेषतः शहरामध्ये असं आयुष्य आहे की धावपळ असते आणि जागा नसते, प्रदूषण किती असतं तर त्यांना ही जागा मिळत नाही. तर हे ग्रीन स्पेसेस चांगले असतात. तर वृद्धाश्रमाची रचना ह्याच्यासाठी काय? तर डिमेन्शिया इज अ पार्ट ऑफ एजिंग. म्हणजे हा डिमेन्शिया जो आहे तो आयुष्याचा एक गोल आहे, गोलाकारमध्ये एक आर्क आहे, त्याचा भाग आहे. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की कोणालाही डिमेन्शिया होऊ शकतो आणि त्याला काही कारण नाही आहे. तर आपण स्थानिक जेव्हा प्लॅनिंग करतो वृद्धाश्रमाची, तर हे आपण विचार ठेवायला पाहिजे आणि खूप गरजेचं आहे की फर्निचर जास्त नाही ठेवायचं, कारण त्यांना भान नसतं, त्यांना लागतं त्यानिमित्त. चिन्ह लावायची, वाचता येत नसलं तरी चित्र बघितलं तर आपण बाथरूमचं ते कमोड दाखवलं त्यांना माहिती आहे बाथरूम आहे, किचनचं आपण गॅस ठेवलं त्यांना माहिती आहे किचन आहे, बेडरूम, बेड्स. तर ही चिन्ह लागतात. रंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण थोडे रंग त्यांना प्रोत्साहित करतात, थोडं त्यांना उत्तेजित करतात. तर जे डिझाईन करतात हे सर्व लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ग्राफिक डिस्प्ले म्हणजे चित्राने आपण ठेवायला पाहिजे. फ्लोरिंगमध्ये काय होतं, कधी कधी पायऱ्या असतात आणि ते फ्लोरिंग नीट नसतं तर त्यांना फ्लोर दिसतच नाही उतरायचा आणि ते पडतात आणि वय झाल्यानंतर पडणं, फ्रॅक्चर होणं म्हणजे खूप ते त्रासित असतं. तर ती काळजी घ्यायला पाहिजे. लाइटिंग, प्रकाशाचं ते नीट बघायला पाहिजे, कारण त्यांना काळोख असला तर आवडत नाही, थोड्याना लाईट असलं तर आवडत नाही. तर हे सर्व आपण लक्षात ठेवून आपण करायला पाहिजे. तर हे एकदम इम्पॉर्टंट आहे की लेआउट करतो, प्लॅनिंग करतो तेव्हा त्यांच्यावर बसून हे करायला पाहिजे. तर आता मी इथे स्मृतिभ्रंश म्हणजे काय, मी हा एक चान्स घेते की तुम्हाला ब्रीफली सांगते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ते काय म्हणून. तर स्मृतिभ्रंश काय? स्मृतिभ्रंश हे कोणालाही होऊ शकतं, वयोपार्जित नाहीये. म्हणजे पेशंट थोडे 38 वर्षाचे आहेत, 42 वर्षाचे आहेत. पूर्वीच्या काळी 60-65 वर्षाचं जास्त असायचं, पण आता जीवनशैली एवढी बदललेली आहे आणि हे जे सिम्पटम्स जे असतात, विसरपणा किंवा तेच बोलत राहायचं किंवा जागा कुठे आहे ते कळत नाही, तर त्याच्यासाठी हे वय असं एकच कारण नाहीये. ऑल्झायमर्स म्हणजे काय? 65 ते 70% आहे ते डिमेन्शिया आहे. म्हणजे हे डिमेन्शियाच्या खाली येतं. तर कोण म्हणाला ह्याला ऑल्झायमर झाले, ह्याला डिमेन्शिया झाले, नाही. ऑल्झायमर्स डिमेन्शिया आहे, पार्किन्सन्स पण डिमेन्शिया आहे. तर खूप प्रकार, 100 प्रकारचे डिमेन्शियाच्या छत्रीमध्ये नावं आहेत आणि हे चिन्ह आणि लक्षणे ठेवायला पाहिजे. कारण लोक म्हणतात नाही साठी बुद्धी नाटी, हे होत राहणार, वय गेलेलं आहे. नाही, मेंदूचे जे भाग आहे, न्यूरॉन्स जे आहे ते मरतात, त्याला परत जन्म म्हणजे जास्त होऊ शकत नाही, रिप्लेस होऊ शकत नाही आणि सध्या त्याच्यावर उपाय नाहीये. तर खूप काळजी घ्यायला पाहिजे. आणि उपचार म्हणजे काय? औषधं त्यांची कामं करतात. थेरपी इज द बेस्ट. इट गोज पॅरलेल विथ द मेडिकल. तर मेडिकलने इथपर्यंत होतं, पण प्रेम, वेळ द्यायची, भावना द्यायची, थेरपी द्यायची, हे त्याच्यावरच साथी केलं तर मेंदूचा जो अधोगती असते ती कमी होऊ शकते किंवा म्हणजे स्टॅटिक होऊ शकते, म्हणजे जास्त वाईट होणार नाही. आणि
असल्या संस्था ज्या आहेत वृद्धाश्रम काढणं त्याच्यात ही सेक्शन असायला पाहिजे आणि त्यांचं मनाचं एकदम मूड स्विंग्स असतात तर ते एक वेगळा वॉर्ड करायला पाहिजे आणि जसं होईल तसं दुसऱ्यांबरोबर मिसळून द्यायला पाहिजे. आणि ह्याचं कारण असं काही नाहीये. तर हे प्रश्न हू व्हॉट वेअर व्हेन हाऊ व्हाय हे सर्व नेत राहतात आणि हे एक मुख्य एक कारण आहे जेव्हा आपल्याला कळतं की काय ऑल्झायमर्स किंवा डिमेन्शिया झालेलं आहे. या छत्रीखाली खूप 100 आहे जे कॉमन आहे ते ऑल्झायमर्स आहे. व्हॅस्क्युलर जे हार्ट रिलेटेड आहे, जेव्हा रक्तप्रवाह हार्टमधनं मेंदूकडनं जात नाही तर ह्याचं कारण होऊ शकतं. आणि त्यावेळेला आपण विचार करायला पाहिजे की हे आपण ह्या सिम्पटम्स बद्दल खुणांबद्दल सतर्क राहायला पाहिजे आणि ते काय आहे ते ह्याच्यात आपण पीपीटीच्या स्लाइडमध्ये बघू. तर एक म्हटलं मेन म्हणजे काय आहे की व्यक्तित्व बदलतं. बाकीची सर्व म्हातारपणी होतात ते, पण व्यक्तित्व जेव्हा बदलतं तेव्हा डिमेन्शियाचं एक मेन साईन आहे. तर डॉक्टर जे समजा जर निदानात सांगितलं तर आपण त्याच्यानंतर काय करायचं तर सर्व म्हणतात अरे बापरे आता काय झालं मी काय करू. तर त्याच्यासाठी आपण एकच उपाय जे प्रोफेशनल्स असतात त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना विचारायचं. पण मेन म्हणजे केअर कसं सांभाळायचं त्यांना, कारण त्यांचे जे मूड स्विंग्स असतात ते खूप कष्टाचे असतात आणि केअर एक साधी गोष्ट नाही. पण एक इस्रायली ज्यूइश प्रॉवर्ब आहे, इफ गॉड गेव बर्डन्स ही गेव शोल्डर्स. म्हणजे जर देवाने आपल्याला त्रास दिलेला आहे तर आपल्याला खांदे दिलेले आहेत. तर हा विचार करून आपण ते करायला पाहिजे. तर जनरल एन्व्हायरमेंट ही स्पीड लावते राणी, फ्लाइंग राणी. सामान्य वातावरण तर घरातलं असतं, परिसरातलं असतं आणि सामाजिक असतं. तर हे तिन्ही आहे ते आरोग्य आणि कल्याणासाठी आहे. आणि आपले हे जे कारणं आहेत ते आपण एकदम विचारासहित आपण वर्तन करायला पाहिजे. तर आमचं स्मृतिआश्रम जे आहे ते एक डे केअर सेंटर आहे. जेव्हा कुटुंबात ज्यांच्या फॅमिलीमध्ये डिमेन्शिया असले ते 10 वाजता सोडतात आणि 3:30ला येतात. तर त्यांना आम्ही काय करतो, आता हे पहिले जे आहेत ते आम्ही कोविडच्या वेळेला आम्ही काही करू शकलो नाही तर ऑनलाईन गणपती केला. आणि गणपती कसला केला, एकदम बाजरीचा आणि गव्हाचा पिठाचा मिक्स करून गणपती केला. तर आम्ही तसा गणपती सॉल्व्ह केला. तर योग साधना असते, रोज डे असतो, होळी असते. तर सर्व हे म्हणजे नॅशनल दिवस असतात ते क्राफ्ट करतो आणि पब्लिक इव्हेंट्स असतात. तर त्याच्यामध्ये आम्ही लहान मुलांचं आणि वयस्क लोकांचं, धारावीमधली मुलं असतात किंवा झोपडपट्टीतली त्यांना आपण जवळ करतो. कारण जेवढे गरीब तेवढे मायाळू असं असतं. आणि त्याने एक वाटतं की नाही आमच्याकडे हे झालं ते झालं तर खूप गर्वाने ते म्हणतात नाही दादा दादी को दुबारा हो, किंवा त्यांच्यासाठी पपेट शो करते मी. तर असं सर्व काय काय वेगळं करतो आणि त्यांना बरं वाटतं. तर हे आम्ही मध्ये एक स्वरयात्रा म्हणून केलेली भडकमकराची, शर्वी दातेने 3 तासाचा प्रोग्राम केलेला. 1914 पासून आतापर्यंतचे जे मराठी भावगीत आहेत, शास्त्रीय गीत आहेत, भजनं आहेत, ते सर्व गायली. तर खूप मजा आलेली. आणि मग ते वॉक घेतो सप्टेंबरच्या महिन्यात 21. आणि मग वर्ल्ड BBC डेला आम्ही एक मोठा प्रोग्राम 700 लोकांचा केलेला. तो पण खूप छान झालेला. कारण ही लोक पिक्चरला आणि बाहेर जाऊ शकत नाही कारण त्यांचे मूड स्विंग्स असतात. तर ह्या निमित्तानं त्यांना काहीतरी बाहेर जायला मिळतं. आणि हे जे वृद्ध निवासी आहेत त्यांना वातावरण कसली ऊर्जा देते. तर कल्याण निवासी हे आपलं वातावरणाशी घट्ट जोडलेलं आहे, आरोग्य पण त्याच्यात जोडलेलं आहे आणि ते आरोग्य आपल्या वातावरणाशी अवलंबित आहे. तर हे सर्व आपण बघायला पाहिजे की आजची पिढी परवाच्या पिढीला कसे ते सांभाळू शकतात, ते एकदम इम्पॉर्टंट आहे. तर एकच करायचं की लाईफ गेट्स बेटर टुगेदर. तर लेट अस जॉईन हँड्स आणि आपण साथ दिला तरच ही कामं होतात. आणि हे मला सांगायचं होतं की जेव्हा आपण इतरांबरोबर असतो तेव्हा आपण विचार करता करता तरुणच राहतो, विश्वास ठेवतो की आम्हाला काही करू शकतो, आम्ही क्रियाशील राहतो, निरोगी राहतो, मजा करतो, आनंदित राहतो. आणि आनंदासकट आपण पुढचा दिवस आपण भविष्याचा आपण प्रेमाने राहू शकतो आणि मजेत राहू शकतो. तर एकच दुसरा निरोप आहे की चला आपण एकत्र होऊया आणि हास्याचे आणि एकत्रित रंग पसरूया आणि एक जागरूक समावेश लक्षपूर्वक आणि अनेक समुदाय, अनुकूल समुदाय आपण तयार करूया. तर एकच म्हणायचं होतं की मला इतका आनंद झाला इथे येऊन की मला एक लक्षात एक सुभाषित आठवतं, शैले शैलेन माणिक्यम
मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने मने. लेकिन मला असं वाटतं हा जो या वनात मी आलेली आहे तर सर्व झाडं चंदनाचीच आहेत. तर असल्याच हेतूने आपण चांगली कामं करू, सत्कर्म करू, प्रेमाने राहू. आणि ह्या निमित्ताने धन्यवाद. आणि कोणाला काही विचारायचं असलं तुम्ही फोन करू शकतात किंवा आपण नंतर काय बोलू डिस्कशन करू शकतो. ओके, थँक्यू. की त्यांनी मॅडमचा सत्कार करावा आणि त्यांचं आभार प्रदर्शन करावं. आणि खरोखर खूप इंटरेस्टिंग सेशन होतं. अँड फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू अपोलोजाइज फॉर द डिस्टर्बन्स कॉस्ट. अँड आय रिअली अप्रिशिएट द पेशन्स अँड यू हॅव बीन सो कन्सिडरेट थ्रू द सेशन. थँक्यू सो मच. आपण करत जायचं आणि अपेक्षा मग आपण बियॉन्ड जातो. ओके, थँक्यू सो मच. बैकग्राउंड